माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेली आणि मी टिटवाळला राहायचे. आमच्या टिटवाळ स्टेशनला निर्माणचं एक होर्डिंग लागलेलं, ते बघून आम्ही निर्माण हॉस्पिटलला आलेलो आणि 10 वर्षानंतर ही प्रेग्नेन्सी राहत नव्हती म्हणून मॅडमकडे ट्रीटमेंट घेऊन मला मुलगी झाली आणि आता माझी मुलगी 3 वर्षाची आहे. आणि मॅडमची ट्रीटमेंट खूप छान आहे आणि खूप असं समजून वगैरे सांगतात आणि ट्रीट पण व्यवस्थित करतात. जब भी मैंने मैडम के पास आया था, माधुरी मैडम के पास, तो मेरे को उम्मीद भी नहीं थी मेरे को बच्चा होएगा करके. सारे डॉक्टर तो बता दिया था मेरे को बच्चा आपका बहुत कम इसमें नहीं, चांस नहीं है करके. तो मैडम ने बोले क्या मैं देखती हूँ करके. तो मैडम के उधर से आज मेरे पास एक बच्चा है. मेरे को तो वही मैं कभी भी जिंदगी भर भी मैं ये करूँगी तो भी भूल नहीं सकती हूँ. मेरा सब कुछ मैडम के पास से एक बच्चा मिला. मेरे को तो सब मेरा उम्मीद भी छोड़ दिया था. मेरे को बच्चा नहीं हो सकता है करके बोला था डॉक्टर ने. तो मैडम ने बोला मैं देखती हूँ. मेरे पास आज मेरा बेटा है और आज 9 साल का लड़का है और मेरे को कुछ भी होएगा तो मैं मैडम के पास ही आती हूँ और दोबारा दूसरे को भी बोलती हूँ इधर जाओ करके. मैं अंधेरी से आता हूँ. हम लोगों को शादी होके कुछ 9 साल हो गया था और मैडम के पास हम लोग आए. ट्रीटमेंट मैडम अच्छा की. पहला हमको लड़का हुआ, फिर इसके बाद में 5 साल के बाद फिर हमारी एक लड़की आई और मैडम के ट्रीटमेंट से हम लोग इतने खुश हैं कि हम लोग 2-3 पेशेंट भी मैडम के पास भेजे. उन लोगों को भी काफ़ी समय हो गया था और उन लोगों के बाद पहला जो हम दूसरा पेशेंट भेजे उनके भी बच्चे हो गए और वो लोग भी हमारे मैडम से बहुत खुश हैं, बहुत अच्छे हैं और इस समय तो हम लोग भी काफ़ी खुशी है. हमको मैडम से अच्छा और दूसरा कोई नहीं है कि हम किसको ये करें. और जो भी हमको कुछ बोलता है तो हम सीधा मैडम के पास ही किसी को भी भेजते हैं कि चलो मैडम के पास लेके चलते हैं. मैडम जो भी बताएंगी, जो भी करेंगी, सब अच्छा करेंगे और सब अच्छा ही होगा. माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली. मूल होत होतं पण राहत नव्हतं, त्यामुळे काय करावं हे सुचत नव्हतं. आम्ही सर्च मारलं गुगलवरती वगैरे, तेव्हा आम्हाला मॅडमचं नाव कळलं, असं माधुरी मानकर यांचं नाव कळलं आम्हाला. तर तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो. निर्माणमध्ये आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो. पहिले 1-2 वेळा मला म्हणजे मॅडमनी बऱ्याच म्हणजे ज्या वेळेस मॅडमनी ट्रीटमेंट दिली त्या वेळेस मॅडमनी खूपच चांगली मला ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि ह्या वर्षी माझं सक्सेस झालं. मला 2 वर्ष झाली. ह्या वर्षी माझं सक्सेस झालं. अगदी मला मुलगा झाला 7 ऑगस्ट 2020ला मला मुलगा झालेला आहे. कुसुम हॉस्पिटलला मला मुलगा झालेला आहे. आणि आम्हाला खूप आनंद झाला की मॅडमच्या दवाखान्यातली ट्रीटमेंट सुद्धा म्हणजे सिस्टर लोक स्टाफ सगळा अतिशय उत्तम आहे. आणि मॅडम आणि सरांचा तर प्रश्नच नाही. ते सुद्धा अतिशय म्हणजे अगदी बोलायला सुद्धा चांगलं आहे. ट्रीटमेंटच्या बाबतीत तर विषयच नाही, त्याचा अनुभवच आलाय मला. निर्माण हॉस्पिटलचा पत्ता भेटल्यानंतर आम्ही डॉक्टर माधुरी मानकर यांच्याकडे गेलो. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर काही दिवसात आम्हाला काही दिवसानंतर एक गोड बातमी समजली आणि वर्षभरात गोडच मूल आम्हाला भेटलं. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली. मला मूल होत नव्हतं आणि मला डॉक्टर मानकरांचं ऐकलं, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेली. त्यांच्याकडे मला निर्माण IVF मध्ये तिथे IVF सेंटरमध्ये मला
ट्रीटमेंट सुरू केली. त्या ट्रीटमेंटमुळे मला IVF मध्ये मला ट्विन्स राहिले आणि आता 9 मार्च 2020 ला मला 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी. आणि मॅडमच्या ट्रीटमेंट मी आता हॅप्पी आहे. माझं नाव दीपक जयराम जाधव, ही माझी बायको अनुष्का दीपक जाधव. आमच्या लग्नाला 8 ते 9 वर्ष झाली. बरीच खूप डॉक्टर आम्ही केली, कुठेच यश आम्हाला आलं नाही. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला आमच्या फॅमिली डॉक्टरनी माऊलीचा ॲड्रेस दिला. त्या डॉक्टरचं नाव आहे माधुरी मनकर. तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चांगल्या गोष्टी समजवल्या पहिल्या. त्याच्यानंतर आम्ही तिथे आमची डॉक्टर चालू केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वर्षभरामध्ये आम्ही तुम्हाला घरातमध्ये बच्चू तुमच्या हातामध्ये देणार. त्याच्यानंतर त्यांनी खरंच आम्हाला वर्षभराच्या आतमध्ये त्यांनी आमचा रिझल्ट लावला. हे आमचं समोर बच्चू आहे. आणि त्या माधुरी मॅडम त्यांच्या स्टाफमधल्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्या आमच्यासाठी देव माणूस आहे, त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही. आणि त्यांचे मनपूर्वक मी अजून परत आभारच मानतो. आणि त्यांनी पुढच्या म्हणजे जीवनामध्ये आमच्यासाठी खूप काही असं आनंदाचे दिवस आम्हाला दाखवले त्यांनी. आणि आज आम्ही त्यांच्यामुळे खूप म्हणजे आनंदी आहे. घरामध्ये वातावरण वगैरे सगळं आता आमचा आनंद आहे. आणि त्यांचे परत मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला भेटले. राजेश पिसे, मी 34 वर्षाची आहे. आम्हाला लग्न झाल्यानंतर बाळ होत नव्हतं. मॅडमकडे मी ITR संगमेश्वरहून आली. मॅडम तेव्हा मला कळलं की माझे दोन्ही ब्लॉक आहेत. मॅडमने ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर IVF करून निर्माणला मला हे छान बाळ झालं. 25 जूनला मला मुलगा झाला. आता हा 8 महिन्याचा मुलगा आहे मला. हे छान बाळ माझ्या मॅडमच्या कृपेने मला मिळालं आहे. मी मॅडमची खूप आभारी आहे. माझं लग्न लेट झालं. मला संगमेश्वरला दिली माझी आईने मॅडमचं नाव सांगितलं. मॅडमची आम्ही ट्रीटमेंट केली. आम्ही निर्माणला गेलो आणि त्यांच्या आम्हाला हे बाळ झालं छान.